जय जय रामकृष्ण हरी. श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र भाग दुसरा. खुदीरामास 3 मुलगे आणि 2 मुली असून त्यातील रामकृष्ण हे शेवटचे अपत्य होते. रामकृष्ण अमळसा मोठा होताच तो मोठा खेळकर व बोलका असा निपजला. त्याचे बोबडे बोल जो कोणी ऐके त्यास त्याचे कौतुकच वाटत असे. त्यामुळे रामकृष्ण हा सर्वांचाच लाडका झाला. त्याच्यावर कोणाची म्हणजे प्रीती नाही असे झालेच नाही. ह्यांचे लहानपणाचे खेळ म्हटले म्हणजे देवादिकांची सोंग आणायची, त्यांचे अभिनय करायचे आणि देवांचीच गाणी गायची. ह्यांच्या कानावरून देवाचे पद एकदा गेले की पुरे. तत्काळ त्याची ह्यांनी आवृत्ती सुरू केलीच. त्यांना देवादिकांच्या मूर्तीची लहानपणापासून फार आवड असे. इतकेच नव्हे, ते कित्येक मूर्ती हाताने काढीत व दुरुस्त देखील करीत. दुरुस्त म्हणजे ह्यांनी श्रीकृष्णांची एक भंगलेली मूर्ती नीट केलेली कलकत्त्यापासून सुमारे 4 मैलावर राणी रासमोनींच्या दक्षिणेश्वराच्या देवालयात अद्यापही ती मूर्ती आहे. कोणत्या मूर्तीत काय कमी जास्त झाले आहे हे सांगण्यामध्ये ह्यांची मार्मिकता फार प्रशंसनीय होती. म्हणून मूर्ती परीक्षेच्या कामात रामकृष्ण ह्यांस लहानपणापासून लोक मान देत. कृष्णलीलेचा खेळ पाहिला म्हणजे आपल्या खेळगड्यांस सोंगे देऊन झाडाखाली सर्व चरित्र करून दाखवीत. भारत भागवतातील श्लोकसुद्धा त्यांस 6व्या वर्षीच पाठ झाले होते. पुरीस यात्रा वगैरे जाण्याचा रस्ता ह्यांच्या गावावरून होता व तेथे यात्रेकरून पुष्कळ येत असत. म्हणून त्या गावचे इनामदार लाहे ह्यांनी तेथे एक धर्मशाळा बांधली होती. तीत नेहमी बैरागी साधुसंत येऊन उतरत. रामकृष्णांनी वारंवार तेथे जावे, त्यांच्याबरोबर धार्मिक विषयांचा संवाद करावा, त्यांच्या रीतीभाती पाहाव्या व यात्रेच्या गोष्टी ऐकाव्यात. काही ठिकाणी अशी रीत आहे की अंत्यसंस्काराला आसपासच्या गावातील शास्त्री, पंडित, विद्वान वगैरे लोकांस बोलावायचे. त्याचप्रमाणे लाहे ह्यांच्या येथे एकदा विद्वान मंडळ एकत्र झाले होते. त्यामध्ये वेदासंबंधित एक भानगडीचा प्रश्न उद्भवला आणि तो त्या विद्वानांपैकी कोणासच सुटेना. इतक्यात तेथे रामकृष्ण नावाचा मुलगा गेला आणि त्याने तो प्रश्न सहज अगदी सोप्या भाषेने सोडवून त्याचा निकाल लावला. तेव्हा तेथील मंडळींना फार आश्चर्य वाटले. ते 12 वर्षाच्या वयाचे झाल्यानंतर एके दिवशी रानातून चालत असता एक बगळ्यांचा कळप उडत चाललेला त्यांच्या दृष्टीस पडला. त्या दिवशी आकाश अगदी स्वच्छ निळ्या रंगाचे होते आणि त्यावरती पांढऱ्या सफेद रंगाची पक्षी मालिका पाहून त्यांस तो देखावा इतका सुंदर व रमणीय वाटला की त्यामुळे त्यांच्या मनात काही विलक्षण विचार उद्भवला. त्यांचे अंतःकरण एकदम खळबळून गेले आणि त्या सरशी त्यांची समाधी लागून ते खाली पडले आणि ती उतरवायला बराच वेळ लागला. ह्याप्रमाणे केव्हा काहीही चमत्कारिक गोष्ट दृष्टीस पडली की त्यांची समाधी लागत असे. रामकृष्ण परमहंस यांच्या वडील भाऊ रामकुमार चट्टोपाध्याय हा पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे शिकलेला दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होता. त्याने कलकत्त्यास एक स्वतःच शाळा घातलेली होती. रामकृष्ण यांचा व्रतबंध झाल्यानंतर 16व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी कलकत्त्यास नेऊन त्यांना शाळेत घातले. परंतु ज्याचे भाषण नेहमी ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, प्रतिपाद्य विषय ब्रह्म आणि माया, आत्म्याची मुक्तता, त्यांना तो ओनामा कोठून आवडणार. त्यांना नावही नको होते आणि लौकिकही नको होता. त्यांना कनकाचीही गरज नव्हती आणि कांतेचीही गरज नव्हती. ते वडील बंधूस म्हणाले, असली विद्या कशाला शिकविता, ह्यापासून होणार काय. फार तर तांब्या रुपयाचे 4 तुकडे आणि मूठ पसा तांदूळ ह्या 4-2 काड्या भाजीच्या मिळवायच्या. असली भिकार विद्या हवी कोणाला. मला तर ह्याहून उच्च प्रतीचे ज्ञान शिकायचे आहे आणि ते मला खुद्द परमेश्वरानेच शिकवले पाहिजे, असं सांगून त्यांनी ती शाळा सोडून दिली. श्रीमती राणी रासमोनी यांनी इसवी सन 1853 कलकत्त्याच्या उत्तरेस सुमारे 5 मैलावर दक्षिणेश्वर येथे एक काली देवीचे देवालय बांधले. हे देवालय सर्व हिंदुस्थानात अत्युत्कृष्ट असे आहे.
राणी रासमणी ह्या जातीने शूद्र आहेत. तेव्हा देवप्रतिष्ठेचे विधी आपल्या नावाने केले तर ब्राह्मणादी उच्च जातीचे लोक देवालयात जेवाव्यास वगैरे येणार नाहीत. हा विचार त्यांनी मनात आणून देवाच्या अर्चेचे सर्व संस्कार ब्राह्मणद्वारे यजमानस्य असा संकल्प करून गुरुच्या नावाने केले. ह्या देवालयात रामकृष्ण यांच्या वडील बंधूंस पुजारी नेमले होते. अर्चेच्या दिवशी त्यांचे दुसरे बंधूही आले होते. परंतु त्यावेळी रामकृष्ण यांच्या मनात जाती धर्माचे वेड असे काही मेघ खिळलेले होते की त्यांनी या शूद्र स्त्रीचे उपाध्येपण पत्करणे बरोबर नाही अशाबद्दल आपल्या उभय बंधूंबरोबर फारच मोठ्या कडाक्याचा वाद घातला व शास्त्राने ज्या अर्थी शूद्राच्या अन्नाचा निषेध केला आहे त्या अर्थी ह्या देवालयात कोणीही अन्नग्रहण करू नये असे म्हणू लागले. आणि त्या दिवशी तेथे 15-20 हजार लोक आनंदाने जेवून तृप्त झाले असता हे रामकृष्ण मात्र एकटे काय ते उपाशी राहिले. रात्री एका शेजारच्या वाण्याच्या दुकानातून त्यांनी 1 पैशाचे पोहे घेतले आणि ते परत कलकत्त्यास आले. परंतु सुमारे 1 आठवडा गेल्यानंतर फिरून त्यांच्या भावाशी सख्य झाले व ते त्या देवालयात राहावयास गेले. पण ह्या अटीवर की मी आपले जेवण आपल्या हाताने गंगातटाकी करून खाईन. आणि त्याचप्रमाणे पुढे क्रम चालू झाला. ह्यास काही महिने झाल्यावर त्यांचा भाऊ आजारी पडला आणि त्याच्याने पूजेचे काम होईनासे झाले. तेव्हा त्याने ती पूजा रामकृष्ण ह्यांस करावयास सांगितली. त्यांनीही ती गोष्ट मान्य केली व तेव्हापासून रामकृष्ण हे काली देवीचे एक श्रेष्ठ पुजारी बनले. रामकृष्णांचा स्वभाव तर पहिल्यापासून असा होता की जे कृत्य करायचे ते मनोभावापासून करायचे, त्यात धातरमातर नाही. त्यांनी काली देवी ही आपली व जगाची माता आहे असे मनामध्ये दृढ भावना धरली. त्यांना वाटे आपल्या पुढे मूर्ती आहे की ती सजीवच आहे, ती चालते बोलते आपल्या हातातून नैवेद्य घेते असेच त्यांस वाटत असे. त्यांचे नीटनेटके पूजा बांधणे वगैरे झाले की ते तिच्या पुढे मूल जसे आईपुढे बसते त्याप्रमाणे प्रहर स्तोत्रपाठ म्हणत बसत आणि त्यात ते इतके तल्लीन होऊन जात की त्यांना बाहेरची कोणत्याही प्रकारची शुद्धी राहत नसे. कधी प्रहर रडतच बसायचे. त्यांच्या मनाचे समाधान कशानेच होऊ नये आणि ह्याचे कारण काय तर मला तू माझ्या मनाप्रमाणे हवे तसे दर्शन देत नाहीस आणि तेच देवीपाशी गाराणे. तेव्हा त्यांच्या संबंधाने निरनिराळे लोक निरनिराळ्या कल्पना करू लागले. कोणी म्हणत ह्या धाकट्या पुजाऱ्याला वेड लागले, कोणी ह्या जगावर उपजत ज्ञानीच उत्पन्न होतात आणि त्यांची स्थिती अशीच वेड्यासारखी असते. आद्य गुरु शंकराचार्य ह्यांच्या हस्तामलक नामक शिष्याचा वृत्तांत हुबेहूब असाच होता. आचार्य दिग्विजय करीत श्रीवली नामक गावात गेले. तेथे एक प्रभाकर नामे करून सदाचार संपन्न ब्राह्मण आपला एक वेडसर म्हणून ठरवलेला मुलगा आचार्यांकडे घेऊन येऊन त्याची स्थिती सांगू लागला. ती अशी, हा माझा मुलगा हा मदनासारखा सुस्वरूप आहे, परंतु कोणाशी काही बोलत नाही, कोणी काही विचारले तर जबाब देत नाही. आज 13 वर्ष झाली, परंतु अजून वेदाचा संस्कार नाही व कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाही. तथापि केले पाहिजे म्हणून कसे तरी करून 8व्या वर्षी उपनयन मात्र केले. बरे, अध्ययन न करू, परंतु मुलांनी खेळण्याकरता बोलवले असताही आज जात नाही. तेव्हा मूर्ख आहे असे समजून बाकीच्या मुलांनी त्याला ताडण केले असताही हा काही रागवत नाही. मनाला वाटल्यास भोजन करतो, नाहीतर काही खात नाही. आम्ही सांगितले असता ऐकत नाही. ताडण केले तरी तो ते सहन करतो, कोणालाही रागाने उलट मारत नाही. ह्याप्रमाणे प्रभाकरचे भाषण ऐकून आचार्यांनी त्या मुलाला विचारले, मुला, असा जडवृत्तीने राहणारा तू कोण आहेस? तेव्हा त्या मुलाने आचार्यांस वंदन करून उत्तर दिले, हे गुरु, मी जड नाही, तर माझ्या सानिध्याने जड राहते. षडविकारारहित असे परमसुखाचे स्नान जे परब्रह्म तो मी आहे असे सांगून त्या मूढ मानलेल्या मुलाने तात्काळ 12 श्लोक नवे करून आत्मतत्व प्रतिपादन केले. ते आचार्यांनी सर्व श्रवण करून सांगितले की ह्या श्लोकांनी हे आत्मतत्व हातातील आमलकवत आवळ्याप्रमाणे प्रकाशित होते. ह्याकरता ह्या श्लोकांना व तुला आजपासून हस्तामलक असे म्हणतील. नंतर त्यांनी प्रभाकरास म्हटले, ह्या पुत्रापासून तुला प्रपंचात काही उपयोग व्हायचा नाही,
कारण त्याची आपल्या स्वतःच्या देहावरची प्रीती नाही. मग ग्रहाधिक प्रापंचिक साधने त्याच्या ठिकाणी कोठून असणार? ह्याकरता त्यास आम्ही आपल्याबरोबर नेतो, असे म्हणून त्यांनी त्यास बरोबर नेले. हा हस्तामलक शिष्य प्रसिद्धच आहे. ह्यावरून आचार्यासारखे ज्ञानेश्वरांसारखे उपजत ज्ञानी जगामध्ये उत्पन्न होतात ह्याबद्दल शंका राहत नाही.